उरण नवासेवा स्थित जीटीआई कंपनी प्रशासन पिछले कई सालों से स्थानीय प्रकल्प बाधितों पर ज्यादतियां कर रहा है। पहले भर्ती प्रक्रिया में स्थानीय प्रकल्प बाधितों को दरकिनार किया गया और अब जिन प्रकल्प बाधितों को बतौर कर्मचारी काम दिया गया उनको दी जाने वाली सुविधाओं को लेकर कंपनी प्रशासन उदासीन भूमिका अपना रहा है। स्थानीय कामगार संगठन की माने तो कंपनी प्रशासन कामगारों को बेवजह घर का रास्ता दिखा रहा है और कंपनी में परप्रांतियों की भर्ती करने के फिराक में है। कंपनी के इस कुटिल नीति के खिलाफ शेका पक्ष द्वारा आंदोलन की चेतावनी भी दी गई थी। मला एवढंच सांगणार आहे का जीटीआयचे कामगार फक्त तुम्ही नाही तर तुमच्या विभागामध्ये तुमच्या बरोबर तुमच्या साथीला या पनवेल वरून तालुक्यातल्या सर्व पक्षाची ताकद या ठिकाणी उभी आहे एवढं सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी जीटीआय मॅनेजमेंट कडून कामगारांना प्रेशराईज केलं जातं, कामगारांच्या मध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं जातंय, कामगारांमध्ये त्या ठिकाणी दाबल्या जाण्याचा प्रयत्न होतोय। त्या ठिकाणी सांगितलं जातंय 5 कोटी कंपनीवर बसून 1 कोटी 80 लाख वसूल करू, 4 लोक जे पदाधिकारी आहेत त्यांना काढा, दुसऱ्यांशी चर्चा करू, 4 जण पाठवलेले दुसऱ्या 57 लोकांची यादी तयार आहे, अशी देखील भीती या ठिकाणी दाखवण्यात येत आहे। मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो 4 पैकी जास्त कोण दुसरा तर नाही, पण या 4ही कामगारांना घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही या ठिकाणी आपल्याला देत आहे। मगर फिर भी कंपनी प्रशासन की अड़ियल भूमिका में कोई बदलाव नहीं आया, जिसके बाद प्रकल्प बाधितों के नेता तथा सर्वदलीय संघर्ष समिति के अध्यक्ष लोक नेता दिबा पाटिल ने कंपनी प्रशासन को आंदोलन का नोटिस भेज दिया। दिबा पाटिल का नोटिस देखकर तिलमिलाए कंपनी प्रबंधन ने अपनी शकुनी चाल चलना आरंभ कर दिया। जीटीआई प्रशासन ने दिबा पाटिल के खिलाफ उरण कोर्ट में मुकदमा दायर किया, जिसकी सोमवार को सुनवाई होने वाली थी। हालांकि सुनवाई के पहले ही प्रकल्प बाधितों के मन में जीटीआई के खिलाफ गुस्से की आग फूट रही थी, जिसकी वजह से प्रकल्प बाधित नागरिक बड़ी संख्या में उरण कोर्ट के बाहर इकट्ठा हुए थे। सोमवार को दोपहर 2:30 बजे के दौरान मुकदमे की कार्रवाई शुरू हुई, जिसमें न्यायाधीश महोदया सुश्री एसपी बाबर ने अपना फैसला सुनाते हुए जीटीआई के सभी दावों को खारिज कर दिया। न्यायाधीश महोदया का फैसला आते ही कोर्ट के बाहर उपस्थित जन समुदाय ने जीत की खुशियां मनाई। इस अवसर पर विधायक विवेक पाटिल, पूर्व नगराध्यक्ष JM म्हात्रे, शेका पक्ष के जिला सचिव बालाराम पाटिल, उरण तालुका सचिव महादेव घरत, JNPT के ट्रस्टी कॉमरेड भूषण पाटिल, शिवसेना जिला प्रमुख बबनदादा पाटिल, RPI जिलाध्यक्ष जगदीश गायकवाड़, राष्ट्रवादी के जिला सचिव प्रशांत पाटिल, कामगार नेता श्याम म्हात्रे, गोपाल पाटिल, MCP के जिला सचिव संजय ठाकुर, बीजेपी उरण अध्यक्ष महेश बाल्दी, ZP सदस्य मनोहर भोईर, मेघनाथ तांडेल, सुरेश पाटिल, प्रमोद ठाकुर आदि सहित स्थानीय प्रकल्प बाधित नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस सुनवाई के दौरान एडवोकेट प्रमोद ठाकुर ने अदालत में प्रकल्प बाधितों का पक्ष रखा, तो जीटीआई प्रशासन की तरफ से एडवोकेट राजेंद्र भानुशाली ने सुनवाई में हिस्सा लिया, मगर आखिरकार जीत सच्चाई की ही हुई और इस सुनवाई के दौरान न्यायाधीश महोदया ने प्रकल्प बाधितों के पक्ष में फैसला सुनाते हुए जीटीआई के सभी दावों को खारिज कर दिया, जिसकी वजह से जीटीआई प्रबंधन औंधे मुंह गिर पड़ा। इस फैसले के बाद एडवोकेट प्रमोद ठाकुर ने पत्रकारों से बात की। जी लढाई आहे ती आपण रस्त्यावर प्रथम लढतो आणि कधी कधी न्यायालयात लढतो, तेव्हा आता न्यायालयीन लढाईतला एक भाग संपलेला आहे। आम्ही कोर्टाला सांगितलं की ह्या न्यायालयामध्ये दावा दाखल करण्याचा या गेटवे कंपनीला अधिकार नाही, त्यांनी कोर्टाची फसवणूक केली, दिशाभूल केलेली आहे। सगळ्यात मोठी चीड आणणारी गोष्ट अशी होती की ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण लहानाचे मोठे झालो त्या आदरणीय प्रीतितुल्य ऋषितुल्य अशा दिबा पाटलांच्या नावे हा विरुद्ध त्यांचा हा दावा ह्या लोकांनी दाखल केला, ही अतिशय ग्रहणीय आणि अतिशय निंदाजनक गोष्ट आहे। आजपर्यंत इतकी आंदोलन झाली पण पाटील साहेबांच्या विरुद्ध कुठल्याही कोर्टात दावा दाखल करण्याची हिंमत कुठल्याही कंपनीला झाली नाही। ही मगरुरी त्या गेटवेमध्ये हे मी कोर्टाला निक्षून सांगितलं। मित्रांनो माफ करा, मी जरी व्यावसायिक वकील असलो तरी मी तेवढा व्यावसायिक नाही, मी पहिल्यांदा आंदोलक आहे आणि म्हणून जे काही चीड तोंडावर येते ती स्पष्टपणे बोलली पाहिजे। हा आपल्या सगळ्यांच्या भावनांचा वेदनेचा भाग आहे। आम्ही कोर्टाला हे समजून सांगितलं की आमचं आंदोलन कशासाठी आहे की 4 कर्मचाऱ्यांना बेकायदेशीरपणे चुकीची अशी काही चौकशी वापरून काढून टाकलं, त्यांना बचावाची संधी दिली नाही आणि म्हणून त्यांनी पाटील साहेबांच्याकडे संघटनेकडे विनंती केली आणि संघटनेने त्यांना समर्थन करण्यासाठी हे आंदोलन छेडलेलं आहे। या आंदोलनामध्ये त्या ठिकाणी 100 प्रकल्पग्रस्तांना कामावर घ्यावं अशा तऱ्हेची मागणी आहे। या पार्श्वभूमीवर वाटाघाटी चालल्या होत्या। वाटाघाटी चालू असताना आपली सर्व नेते मंडळी त्या प्रक्रियेत सहभागी असताना अचानक हा दावा द्यायचा आणि लागला तर लागला चान्स असं बघायचं आणि कोर्टातनं जर मनाई हुकूम मिळाला तर मग पोलीस यंत्रणेला सांगा नको, ते काय सांगतील की आता आम्हाला कोर्टाचं इंजंक्शन आहे,
आम्हाला लॉ अँड ऑर्डर आहे त्याचं पालन करावं लागेल. अशा तऱ्हेने एक असा कुटीर डाव या कंपनीने या कोर्टात दावा दाखल करून खेळलेला होता. मला असं वाटतं की तो डाव आपण आज हादरून त्यांचा फेड लावलेला आहे.